महाप्रसाद दिवशी काढलेली तुझी लायकी कमी पडली का तुला? तुझ्या आईला बाहेर बोलव. जे काय बोलायचंय ते माझ्या संगट बोल. तुझ्या संगत नाही, तुझ्या आई संगत बोलायचंय. ए कृष्णे, तू बाहेर येतेस का मी आत येऊ? माझ्या संगट बोल. ए हाड कृष्णे. कोण आहे? खानावळ खाली करायला पैसे दिले ना त्याच्या नंदनची बायको. काय झालं? काय झालंय तू? काय झालं? जणू काय तुला माहितच नाही काय झालंय. तुझी हिम्मत कशी झाली इंदुराणीला? इंदुराणी घरी पाहून आले ती. जे काय असेल ते आपण नंतर बोलू. हा सॉंग बघा या बाईचं. आव गरीब घायचा आणि गुण मारक्या म्हशीचं. मी नाही त्यातली आणि कडीला वातली. चांगला खेळ खेळलीस की ग रडू गाय. ए देवानं जीभ दिली म्हणून तोंडाचा पट्टा वाटेल तेवढं सोडायचा नसतो. माझ्या आईबद्दल अजून एक जरी शब्द वेडावाकडा बोललीस ना तर तुझ्या झिंजा धरून गावभर फरफटत तुझी वरात काढीन मी. गौरी हात लावून तर दाव. काय खेळ खंडोबा करतो बघच तू. धमकी द्यायलेस मला? बघा बघा ह्यो तमाशा बघा. आधी या पोरीने कोर्टाची नोटीस पाठवली, पोलीस केस करायची धमकी दिली आणि आता ही पोरगी माझ्या जिंजा धरून वरात काढायची भाषा करते आहे. तिच्या आई समान आहे मी, पण भाषा बघायची. तुला जी भाषा कळते ना तीच भाषा बोलतीये. नोटीस मिळाली असेल आणि वाचली पण असशील. बघ लिहिलंय यात की तू किंवा तुझ्या घरातला एक जरी जण हिता आसपास फिरताना दिसला ना तर डायरेक्ट जेल. तू मला जेलात पाठवणार? आता बघच कोण कुणाला जेलात पाठवतंय ते. तू बघच मी काय करतो ते. काय करणार आहे तू? गौरी गौरी एक शब्द बोलू नकस. अगं आई, ही बाई कशी बोलते ते बघ की. गौरी गप आणि वाद न ग. नक काय नक. अगं आता तर वाद सुरू झालाय. ए माझ्याकडे बघ. इंदुराणी बोलते तुझ्या संगट. वर तोंड करून माझ्याकडनं 20 लाख घेतलंस आणि ही नोटीस पाठवतेस मला. हिम्मत कशी झाली तुझी? इंदुराणी ऐक ऐक, पोरीला पाहायला पाहून आले. त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. जा आता तू इथनं, आपण परत बोलू. मी हात जोडते तुझ्या पुढे, मी पाया पडते बाई. काही गरज नाहीये पाया पडायची हिच्या. आणि कसला इसला ग? हा तू दिलतस का तुझा तो लाचखोर नवरा देऊन गेला आम्हाला पोसायला? गौरी कृष्णा राणी, लईच छुपी रुस्तम निघालीस ग तू. गोगल गायन पोटात पाय. हे लय झाली तुझी बडबड. चल गौरी गौरी बस झालं, तू आज जा आता. अगं आई, ही बाई धडधडीत खोटं बोलते. आपण का ऐकून घ्यायचं हिचं? ते सगळं मी बघते, तू आज जा. शारदा मिनी हिला आत घेऊन जा. जा आई तू माझा ऐक. तू आधी माझं ऐक. गौरी आज जा बाय, आज जा. जा हिला घेऊन जा. आई, थांब. गौरी गौरी माझं ऐक. गौरी आई कधी चुकीचं बोलत नाही, समजलं तुला? ताई अगं जाऊ देत मला. ताई बस इथे. बस. गौरी तुला आईनं आताच थांबायला सांगितलंय. गं मला जाऊ दे ताई. आई तिथे एकटी आहे आणि ती बाई नाही शानी मला जाऊ दे. अगं आईनंच सांगितलंय, कळत कसं नाहीये तुला? अगं ती बाई 20 लाख करत्या. आपण कुठलं घेतलंय तिचं 20 लाख? उद्या जाऊन पैसे देऊन येऊया आपण.
तुला तिचा स्वभाव माहिती ना अगं उगाच काय बाय बोलते ती पाहुणा आलाय म्हणून राडा घालाय आली असणार म्हणूनच मला गेलं पाहिजे ताई. मला गेलं. गौरी आई बोलतीये ती घेईल सांभाळून सगळं. आता तू गेली तर आणखी वाद वाढणार. आई माझं तू इथे थांब. आईनं सांगितलंय. इंदुराणी ऐक ना, माझ्या लेकीला बघायला पाहुणे आले. हा, मी हात जोडून नव्हते तुला. तू आता जा, आपण परत बोलू. हा, जा. 20 लाख घेऊन ही जागा इकलीस तू मला आणि या जागाच्या आसपास फिरकायचं नाही अशी नोटीस पाठवायची हिम्मत कशी झाली का तुझी? इंदुराणी, माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू पण एक आई आहे. एक आईचं काळी समजून घे बाई. तुम्ही मुलाकडचा पाहुणा ना व? नमस्कार. या घरात चोरी करायच्या आधी या घराची हिस्ट्री बॅकग्राऊंड सगळं माहित करून घेतलंय ना व? इंदू गप्प बस. नाही कसं आहे साधं पाळीव जनावर जरी घ्यायचं झालं तरी त्याचं दात जात टाप वान 17 माहित्या घेतो आपण. हिथं तर घराला घर पण देणारा सुनेचा विषय आहे. तात्या नीट माहिती दिली आहे ना यांना. कसं आहे निवड चुकली तर घराला घर पण नाही घराचं सरपण होतं. आणि ह्या घरच्या पोरी म्हणजे तू माझ्या पोरींबद्दल काय बोलशील ना, खबरदार. घाबरलो ना मी. मला वाटलं माझ्या नरडीचा घोटच घेणार तू. नाही बाय, तुझ्या लेकींबद्दल काय नाही सांगणार मी. हे वा नाही या बियाण्याचं. नीट बघून घ्या. बघितलं नव? आई जशी आहे तर पोरी कशा असतील. तुमचं तुम्ही बघा, मी काय बी बोलणार नाही. या गाव गुंडबाईचं हे असलं चालचलन बघूनच हिच्या नवऱ्याने टाकलंय हिला. नवऱ्याला सोडून मोकाट आयुष्य जगतेय. गोड बोलून ज्यांच्याकडनं पैसे घेतले आहे त्यांनाच नोटीशी पाठवून पैसे लुबाडाय बघतेय. वरनं जेलच्या धमक्या. बघा तुम्हीच ठरवा. घराला घरपण देणारी सून पाहिजे का घराचं सरपण करून राख रांगोळी करणारी आऊ. नात्यात जपतात एकी, कृष्ण इचाले की